आपण पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी स्वाती गोडसे आणि बातमीपत्राची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करणार आहोत। जमीन अधिग्रहणाच्या नावाखाली महाराष्ट्रात भ्रष्टाचार सुरू असल्याचा या आशयाचं एक पत्र या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रात जमीन अधिग्रहण करू नये, महसूल अधिकाऱ्यांनी वाढीव मोबदला दिल्याचं देखील या पत्रात म्हणण्यात आलेलं आहे। नॅशनल हायवेच्या प्रोजेक्टसाठी वाढीव मोबदला दिल्याचं त्यांनी म्हटलंय। तर केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाचे संचालक राजेश गुप्ता यांचं हे पत्र आहे आणि त्यांनी नॅशनल हायवे अथॉरिटीच्या अध्यक्षांना हे पत्र लिहिलंय। तर आर्थिक नियोजनात अधिक रक्कम द्यावी लागेल, 3000 कोटींची अधिक रक्कम द्यावी लागेल असं त्यांचं म्हणणं आहे आणि अशा आशयाचं त्यांनी पत्र लिहिलेलं आहे। महाराष्ट्रात जमीन अधिग्रहण करू नये, महसूल अधिकाऱ्यांनी वाढीव मोबदला दिलाय आणि नॅशनल हायवेच्या प्रोजेक्टसाठी हा वाढीव मोबदला देण्यात आला असून या आशयाचं नॅशनल हायवे अथॉरिटीच्या अध्यक्षांना केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाचे संचालक राजेश गुप्ता यांनी पत्र लिहिलंय। तर या आशयाचं पत्र त्यांनी का लिहिलंय त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नॅशनल हायवेच्या प्रकल्पांसाठी जमीन अधिग्रहण केली जाते आणि महसूल अधिकाऱ्यांकडून जमीन अधिग्रहणाचं काम केलं जातं। जिल्हाधिकाऱ्यांच्या हाताखालचे हे अधिकारी असतात। अधिग्रहित जमिनींच्या किमतींविरोधात अपील केलं जाऊ शकतं। 7 ते 27 पट जास्त किमतीचा मोबदला दिल्याचं त्यांनी उल्लेख केलेला आहे। औद्योगिक जागेपेक्षा अधिक किंमत देण्यात आल्याचं देखील यावेळी त्यांनी निदर्शनास आणून दिलंय। 4 ते 5 पट अधिक किंमत जी आहे ती देण्यात आलेली आहे। जमिनीच्या वापराचं मूल्यमापन करण्यात आलेलं नाही। या सगळ्या मुद्द्यांचा या पत्रात समावेश आहे। तर हा सगळा विषय समजून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत। तुषार, नेमकं हे पत्र लिहिण्याची वेळ का आली, नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे? स्वाती, जर का बघितलं तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय महामार्गासंदर्भात लिहिलेल्या पत्राची राज्यातली चर्चा संपत नाही, तर परत एक नवीन पत्र पुढे आलेलं आहे। हे पत्र मागच्या महिन्यात जरी लिहिलं असलं तरी ते आज पुढे आलेलं आहे आणि रस्ते व वाहतूक मंत्रालयाचे जे निदेशक आहे राजेश गुप्ता यांनी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे जे अध्यक्ष आहेत त्यांना हे पत्र लिहिलं आहे आणि पत्र अत्यंत गंभीर शब्दामध्ये लिहिलेलं आहे। त्यांनी असं म्हटलं की यानंतर महाराष्ट्रात कुठेही जमीन अधिग्रहण करायची नाही, कारण की महसूल विभागाने तिथल्या जे जमीन अधिग्रहणाचं त्यांच्याकडे काम दिलं, त्यांनी असामान्य वाढीव दराने जमिनी अधिग्रहण केल्या। त्यामुळे महाराष्ट्रातच जर विचार करायचा झाला तर एकट्या महाराष्ट्रामध्ये 3000 कोटीपेक्षा जास्त रुपये आपल्याला या संपूर्ण प्रोजेक्टवर अतिरिक्त खर्च करावे लागेल। त्यामुळे कुठेतरी हे सर्व प्रोजेक्ट आपल्याला परवडणार नाही अशा प्रकारे त्यांनी या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे आणि त्यांनी कुठेतरी महसूल विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांना लक्ष केलेलं आहे, कारण की 2013चा जो जमीन अधिग्रहण कायदा आहे त्या अधिग्रहण कायद्यानुसार जे शेतकरी असतील त्यांना जर काही मोबदला दिला असेल शासनाने तर त्या मोबदल्या संदर्भात ते अपील करू शकतात आणि अनेक अपील प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळालेला आहे। तो 7 पटीपासून तर 27 पटीपर्यंत वाढीव मोबदला असल्याचं मिळालं आणि इतकंच नाही तर औद्योगिक किंवा व्यावसायिक वापरासाठी ज्या काही जमिनी खरेदी व्यवहार होतात त्यापेक्षा 5-5, 6-6 पटीने शेतकऱ्यांना मोबदला महसूल विभागाने दिला असा या पत्रामध्ये आरोप केला। त्यामुळे त्यांनी जे शब्द वापरले की यानंतर महाराष्ट्रात कुठेही जमीन अधिग्रहण करायची नाही, हा निश्चितच एक महाराष्ट्रासाठी म्हणावं लागेल की प्रश्नचिन्ह आहे, कारण की जर का नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया किंवा रस्ते व वाहतूक मंत्रालयाची अशा प्रकारची भूमिका असेल तर मग भविष्यातले नवीन प्रोजेक्ट महाराष्ट्रात कसे येईल हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि जे प्रकल्प महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ते कशा प्रकारे पूर्ण करायचे हा देखील एक महत्त्वाचा आहे। यामध्ये 2 गोष्टी असतात की जमीन अधिग्रहण करण्यामध्ये राज्य सरकारचा त्यामध्ये काही भाग असतो आणि काही भाग हा केंद्र सरकारचा असतो। दोन्ही सरकारला यावर खर्च करावा लागतो।
मात्र जे केंद्र सरकारचं जे मंत्रालयाचं म्हणणं आहे की या संपूर्ण प्रकल्पावर जो एक निर्धारित खर्च असतो त्यापेक्षा अनेक वाढीव दराने यावर खर्च होत आहे आणि त्यातला जास्तीत जास्त पैसा हा जमीन अधिग्रहणावर खर्च होत आहे आणि त्याचं जे प्रमुख कारण पुढे येत आहे ते म्हणजे राज्यातल्या महसूल अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिलेला वाढीव मोबदला आणि तो असामान्य पद्धतीने वाढीव मोबदला दिलेला आहे अशा प्रकारचे हे उल्लेख या संपूर्ण पत्रामध्ये केलेला आहे। त्यामुळे कुठेतरी निश्चितच एक मोठी चपराक म्हणावी लागेल महाराष्ट्र सरकारला, कारण की 1-2 आठवडे आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नितीन गडकरी यांनी पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलं की यानंतर महाराष्ट्रामध्ये नॅशनल हायवेचे प्रकल्प नव्याने करायचे की नाही यावर विचार करावा लागेल, कारण की तुमच्याच पक्षाचे पदाधिकारी कंत्राटदारांना मोठ्या प्रमाणात त्रास देतात, कामं बंद पाडतात। आता जर का रस्ते व वाहतूक मंत्रालयाच्या निर्देशकांनी जर का नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाला जर हे पत्र लिहिलं असेल तर निश्चितच जे प्रश्न उपस्थित केले या पत्राच्या माध्यमातून तर अनेक गोष्टीवर विचार करण्याची वेळ राज्य सरकारला आलेली आहे असंच म्हणावं लागेल। स्वाती बरोबर। तुषार, महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवरती प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे, किती गंभीर ही बाब म्हणावी लागेल एकूणच राज्याच्या दृष्टीने? जर का बघायचं झालं तर या पत्रामध्ये जे लक्ष केलं गेलं ते राज्य सरकारला लक्ष केलं गेलं नाही। राज्य सरकार मधले जे महसूल विभागाचे कर्मचारी म्हणजे अधिकारी असतात, म्हणजे तालुका स्तरावरचे असो किंवा उपविभागीय स्तरावरचे जे अधिकारी असतात यांच्या मार्फतच जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने ह्या संपूर्ण प्रकल्पाच्या जमिनी अधिग्रहित केल्या जातात आणि त्या जिल्ह्याचे जे दर ठरवण्याचे अधिकार असतात ते या अधिकाऱ्यांना दिलेले असतात। 2013चा जो जमीन अधिग्रहण नवीन कायदा आहे त्या नवीन कायद्यानुसार तिथे जो रेडी रेकनरचा दर असतो तो रेडी रेकनरच्या दरापेक्षा वाढीव दराने म्हणजे 4 पट किंवा 5 पट दर देण्याचा प्रावधान त्या कायद्यामध्ये आहे। सोबतच त्या कायद्यामध्ये काही तांत्रिक बाबी आणि त्या तांत्रिक बाबीचा फायदा घेऊन मग अनेक शेतकरी अपील मध्ये जातात आणि अपील मध्ये ही गोष्ट पाहायला मिळाली की अनेक शेतकऱ्यांना 20, 25 पटीने जास्त मोबदला मिळाल्याचं पाहायला मिळालं। बरोबर। तुषार, आपल्यासोबत कायदेतज्ञ सागर गंपावार देखील जोडले गेलेले आहेत। सागरजी, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमत मध्ये। एकूणच अत्यंत गंभीर असं हे प्रकरण पुढे येतंय एका पत्राच्या निमित्तानं। 2013 सालचा जर आपण जमीन अधिग्रहण कायदा जर पाहिला तर हा कायदा 2013चा नेमका काय सांगतो? 2013चा जो अधिग्रहण कायदा आहे त्याच्यात भरपूर बाबी दिलेल्या आहेत। त्यात लँड ॲक्विजिशन कसं करायचं, त्या आधी काय काय गोष्टी बघायच्या आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आजचा जो विषय आहे की त्या जमिनीचं व्हॅल्युएशन कसं करायचं। जी जमीन अधिग्रहित करण्यात येते आहे त्या जमिनीचं व्हॅल्युएशन कसं करायचं। आधीचा जो 1894चा कायदा होता त्याच्यात मार्केट व्हॅल्यू ऑफ द लँड जी एक्वायर करण्यात होती त्याच्याबद्दल क्लिअरली दिलं नव्हतं, फक्त मार्केट व्हॅल्यू म्हटलं होतं। आता हा जो नवीन कायदा आला आहे 2013चा कायदा, याच्यात जमिनीचं व्हॅल्युएशन कसं डिटर्मिन करायचं त्याच्याबद्दल एक स्पेसिफिक सेक्शन दिला आहे। सेक्शन 26 हा डिटर्मिनेशन ऑफ व्हॅल्युएशन साठी दिलेला आहे। आता या डिटर्मिनेशन ऑफ व्हॅल्युएशन मध्ये सेक्शन 26(1)A आणि 1B असे 2 सब सेक्शन्स आहेत। सेक्शन 26(1)A मध्ये त्यांना रेडी रेकनर रेट बघायचा आहे। ज्या गावातली किंवा ज्या शहरातली खसऱ्यामधली जमीन एक्वायर होते आहे त्याचा एक रेडी रेकनर रेट, दुसरा आजूबाजूच्या लँडची सेक्शन 26(1)B मध्ये आजूबाजूच्या ज्या लँड आहेत त्याची मार्केट व्हॅल्यू किती आहे आणि या दोन्ही मधली जी जास्ती व्हॅल्यू असेल त्याच्या 4 पट किंवा 2 पट कंपन्सेशन द्यायचं आहे। आता ही मार्केट व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची? मार्केट व्हॅल्यू म्हणजे आजूबाजूच्या एरियामध्ये ज्या एरियातली लँड घेण्यात येत आहे त्याच्या आजूबाजूला लास्ट 3 वर्षामध्ये जितके ट्रान्झॅक्शन झाले आहेत सेल परचेसचे, सपोज एका गावात तुमची लँड आहे, लेटस बुटीबुरीला तुमची लँड आहे आणि बुटीबुरीच्या आजूबाजूला 3 किलोमीटर रेडियस मध्ये लास्ट 3 वर्षात जितके सेल खरेदी विक्रीचे व्यवहार झाले आहेत त्या खरेदी विक्री व्यवहाराच्या ऍव्हरेज जी प्राइस असेल ती प्राइस तुमची मार्केट व्हॅल्यू अशी पकडण्यात येईल आणि मार्केट व्हॅल्यू आणि रेडी रेकनर रेट याच्यातली जी जास्ती असेल त्याच्या 2 पट किंवा 4 पट हे व्हॅल्युएशन तुमच्या लँडचं असेल। आता 2 पट म्हणजे रुरल एरियामध्ये जर तुमची लँड असेल तर तुमच्या जी बेसिक व्हॅल्युएशन आहे त्याच्या 4 पट तुम्हाला कंपन्सेशन मिळेल आणि अर्बन एरियामध्ये असेल तर जी बेसिक व्हॅल्युएशन आहे त्याच्या 2 पट कंपन्सेशन हे मिळेल। बर। सागरजी, एकूणच आता हे जे पत्र आहे आपण पाहतोय संचालक राजेश गुप्ता यांचं, त्यांच्या आशयानुसार मग हा भ्रष्टाचार वाटतो का? कारण आता राज्य सरकारच्या एकूणच महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवरतीच या पत्रातून ताशेरे ओढण्यात आलेत।
याच्यात जे व्हॅल्युएशन डिटर्मिन करायचं आहे, इनिशियली जे लँड ऍक्विजिशन ऑफिसरला डिटर्मिन करायचं आहे, ते लँड ऍक्विजिशन ऑफिसर म्हणजे जो ऍडिशनल कलेक्टर असतो त्यांनी डिटर्मिन करायचं आहे. आणि त्यांनी व्हॅल्युएशन डिसाईड केल्यानंतर ते नॅशनल हायवेला जातं आणि नॅशनल हायवेला ते ऍक्सेप्टेबल असेल तेव्हा नॅशनल हायवे तो जो कंपन्सेशनचा इनिशियल अमाऊंट असेल तो लँड ऍक्विजिशन ऑफिसरच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होतो आणि मग लँड ऍक्विजिशन ऑफिसर त्याला प्रत्येक जो अफेक्टेड फार्मर असेल त्याला तो डिस्ट्रीब्यूट करतो. आता हे जे लँड ऍक्विजिशन ऑफिसर आहेत ते प्रत्येक जिल्ह्यात अलग आहे, प्रत्येक शहरात अलग आहे, प्रत्येक रुरल ग्रामीण मध्ये अलग आहेत. तर त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार याच्यात पॉसिबल नाही आहे. दुसरं जेव्हा कायद्यात समजा लँड ऍक्विजिशन ऑफिसरनी जी अमाऊंट दिलेली आहे ती जर दोन्ही पार्टीजला म्हणजे नॅशनल हायवे किंवा फार्मर याला वाटत असेल की ही अमाऊंट जास्ती आहे तर त्याच्यात आर्बिट्रेशनचं प्रोव्हिजन ठेवलेलं आहे. कायद्यात 3G5 नुसार आर्बिट्रेटरला अपॉइंट केलेला आहे आणि आपल्याला दोन्ही पार्टीजला फक्त फार्मर्सला नाही तर नॅशनल हायवेला सुद्धा ते जर कंपन्सेशन जास्ती वाटत असेल तर ते सुद्धा त्याला आर्बिट्रेटरकडे दाद मागू शकतात. बर, अगदी. आता एक महत्वाचा मुद्दा याच्यात लक्षात घ्यायचा म्हणजे आतापर्यंत जे शेतकऱ्यांना मिळत आलेलं कंपन्सेशन आहे ते खूपच कमी कंपन्सेशन देण्यात येत होतं. दुसरं जो कन्स्ट्रक्शनचा दर आहे म्हणजे समजा नॅशनल हायवे 2 पार्ट असतात. नॅशनल हायवे बनवायचे असेल तर तुम्हाला लँड अक्वायर करायची आहे आणि त्याच्या जागी कॉन्ट्रॅक्टरनी त्याच्यावर रोड बांधायचा आहे. तर हा जर नॅशनल हायवे असेल तर जी रोड बांधण्याची किंमत येते ती 1 किलोमीटरसाठी साधारणतः 15 करोड रुपये एवढा दर असतो. म्हणजे समजा 1 किलोमीटर नॅशनल हायवे बांधायचा असेल तर सरासरी त्याच्यात 15 करोड रुपये इतका खर्च शासनाला येतो किंवा नॅशनल हायवेला येतो. तर समजा 100 किलोमीटर फक्त रोड बांधायचा असेल, फक्त बांधायचा असेल, लँड ऍक्विजिशन नाही तर त्याला 1500 करोड रुपये खर्च येतो. जेव्हा की ज्या शेतकऱ्याची जमीन तुम्ही घेताय, ज्या फार्मरची जमीन घेताय त्याला खूपच कमी असा मोबदला देण्यात येत होता. आणि त्याच्यासाठी हा जो जुना कायदा आहे 1894 म्हणजे इंग्रजांच्या काळात हा कायदा बनवण्यात आला होता. त्याच्यानंतर त्याला केव्हाही रिवाइज करण्यात आलं नव्हतं आणि त्याच्यामुळे फार्मरची जमीन घेण्यात येत होती आणि तो फार्मर बिचारा वर्षोनवर्ष तो कायदेशीर लढाई लढत होता. आता फार्मरला ऍडिक्वेट कंपन्सेशन, प्रॉपर कंपन्सेशन देण्यासाठी या कायद्यात बदल करण्यात आला. नवीन कायदा 2013 वेळेअभावी आपल्याला खरं तर थांबावं लागतंय पण आपण न्यूज 18 लोकमतशी संवाद साधला आणि एकूणच कायद्याची बाजू या संदर्भातली सांगितली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि तुषार